सत्तेत असणारं जे मोदी सरकार आहे हे सरकार खूपच अत्यंत चुकीचे निर्णय घेत आहे। सोयाबीनच्या भावावर एकही प्रश्न आमच्या खासदारानं तिथं विचारला नाही संसदेत। ज्या पार्टीत आहे त्याची सत्ता असल्यामुळे त्याचं तोंड शिवून आहे। लोकसभेची रणधुमाळी सध्या सुरू झाली आहे। अनेक लोकसभा मतदारसंघातून इच्छुकांची नावं दिवसेंदिवस समोर येत असतात आणि असेच वर्धा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे कराळे गुरुजी सध्या माझ्यासोबत आहेत। त्यांनी आजच शरद पवार यांच्या निवासस्थानी येऊन त्यांची भेटसुद्धा घेतलेली आहे आणि निवडणुकीसंदर्भात चर्चा देखील झाली आहे। कराळे गुरुजी, शरद पवारांची आज भेट घेतलीत। वर्धा लोकसभेसाठी तुम्ही इच्छुक आहात, काय संदर्भात चर्चा झाली आणि शरद पवारांनी काय आश्वासन दिलं आहे का? पवारसाहेबांनी आश्वासन दिलं म्हणता येईल, कारण सध्या पॉझिटिव्ह चर्चा झाली आहे आणि वर्धा मतदारसंघात जसं माझ्या नावाची चर्चा केली, साऱ्या मतदारसंघातल्या लोकांनी व्हॉट्सअप फेसबुकवर चर्चा केल्या, स्वतःचे स्टेटस ठेवले आणि एक पॉझिटिव्ह वाईब तयार झाली लोकसभेबाबत। काय पवारसाहेब एका उमद्या आणि युवकाचा विचार करत आहे आणि एक महाराष्ट्रभर चांगला मेसेज जाईल हे त्यांनाही माहीत आहे। म्हणून पवारसाहेबांचा आशीर्वाद राहिला आणि जयंत पाटील साहेबांचा आशीर्वाद राहिला तर नक्कीच मला ही सीट भेटेल। महाविकास आघाडी एका चांगले तगडे उमेदवार निवडणुकीत उभे ठेवण्यासाठी आग्रही आहे आणि त्याच्यासाठी मला तरी असं वाटते का माझा विचार केला जाईल। समोर जर पाहिलं तर वर्धा लोकसभेतून रामदास तडस हे तगडे उमेदवार आहेत, त्यांचा पराभव करण्यासाठी कराळे गुरुजींची काय स्ट्रॅटेजी असेल? स्ट्रॅटेजी अशी आहे का अनेक मुद्दे आहे जे त्यांनी केले नाही। ते स्वतः रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष होते, मग शिंदी रेल्वे नावाचं गाव आहे, तिथे उड्डाणपुलाची गरज आहे, तो ओढून उड्डाणपूल झाला नाही। वर्धेच्या बसस्टँडच्या बाजूला एक रेल्वेचा पूल आहे, 10 वर्षापासून काम रखडलेलं आहे, त्यांनी केलं नाही। वर्धेतल्या 6 मतदारसंघामध्ये MIDC आहे, त्या MIDCत एकही MIDCत कंपनी चांगली आणली नाही। जर तिथे चांगल्या लोक घरं बांधून राहिले त्या MIDCच्या जागेवर, तिथं जर चांगल्या कंपन्या आणल्या तर जो विदर्भातून वर्धेतून ओघ इकडं नोकरीसाठी पोरांचा येते तर ते घरच्या भाकरीवर त्यांना नोकरी मिळेल, घरच्या भाकरीवर तिथं राहणं होईल आणि तिथंच पोराला काम मिळेल। मी त्याच्यासाठी काम करीन। बेरोजगार युवकासाठी सोयाबीनच्या भावावर एकही प्रश्न आमच्या खासदारानं तिथं विचारला नाही संसदेत। विचारायला पाहिजे। सोयाबीनचे भाव 12,000 गेले होते, 4,000 कसे आले? ठीक आहे, 2.5 पट महागाईचा, ठीक आहे, महागाईचे दर आकाशाला भिडून राहिले। फवाऱ्याचे भाव वाढले, खताचे भाव वाढले, नागरटीचे भाव वाढले, पण शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढून नाही राहिले। कापसाची निर्यात बंद केली, हा मुद्दा तिथं छेडायला पाहिजे, पण आमच्या खासदारानं असा एकही मुद्दा छेडला नाही, कारण ते प्रस्थापित ज्या पार्टीत आहे त्याची सत्ता असल्यामुळे त्याचं तोंड शिवून आहे आणि ते बोलू शकत नाही। म्हणून ठीक आहे, एक शेतकरी गोरगरीब कष्टकऱ्याचा बुलंद आवाज म्हणून या देशाची संसद मी गाजवेल जर मला पार्टीने संधी दिली तर। नक्की, पण मुळात हा प्रश्न निर्माण होतो आहे की तुम्ही आज शरद पवार यांची भेट घेतली, वर्ध्याची जागा काँग्रेसला सुटण्याचे चिन्ह आहे, महाविकास आघाडीकडून तुम्ही उमेदवार असाल असं जवळपास नक्की ठरलं आहे असं तुम्ही म्हणताय। शरद पवारांच्या भेटीमध्ये कोणत्या पक्षावर कराळे गुरुजी लढवणार? पंजा, तुतारी? महाविकास आघाडी कोणाही पार्टीला गेली, ठीक आहे, महाविकास आघाडीतून वर्धेची सीट, तर मला असं वाटते का या सत्तेत असणाऱ्या सरकारला फाईट द्यायची आहे, ती एकजुटीनं द्यावं लागेल आणि ती एकजुटीनं फाईट गेली पाहिजे। कारण सत्तेत असणारं जे मोदी सरकार आहे हे सरकार खूपच अत्यंत चुकीचे निर्णय घेत आहे, जे या देशातल्या ठीक आहे जे काही सर्वसामान्य मध्यमवर्गीय आहे याच्या बिलकुल विरोधातले निर्णय आहे। मग ते GST असो, महागाईचे दर असो, तुरीच्या डाळीच्या 30 किलोच्या कट्ट्यावर, तांदूळाच्या कट्ट्यावर 5% GST लावून टाकला मोदी साहेबांनं आणि इथं गांधीजीनं मिठावर टॅक्स लावला तर आंदोलन केलं होतं। हे सर्वसामान्याला न पटणाऱ्या गोष्टी आहे। त्याच्यामुळे मला असं तरी वाटते का एक मला संधी देतील महाविकास आघाडीच्या कोणत्याही घटक पक्षाला ती सीट गेली, पण मला असं वाटते का ही सीट आता एकमेव सीट राष्ट्रवादीला विदर्भातली वर्धेची गेली आहे आणि पवारसाहेब त्याच्यावरची दावेदारी सोडणार नाही। पवारसाहेब दावेदारी सोडणार नाहीत, वर्ध्याची जागा तुम्हाला मिळाली तर तुम्ही लढवणार आणि जिंकणार असा विश्वास व्यक्त करताय। मात्र दुसरीकडे महायुतीचे जे मंत्री आहेत, चंद्रकांत पाटील भाजपचे मंत्री आहेत, ते म्हणतात निवडणुकीपूर्वीच आम्ही 48च्या 48 जागा जिंकल्यात। त्यांचा हा विश्वास वर्ध्यातून तरी किमान तोडून काढणार का? हो, बिलकुल बिलकुल बिलकुल। किती मतांचा अंदाज आहे? किती मतांनी विजयी होऊ शकतो? का मी 1 लाख मतांनी विजयी होऊ शकतो, 1 ते 1.5 लाख मतांनी असा मला अंदाज आहे। ठीक आहे, मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नाही पण कॉन्फिडन्समध्ये बोलत आहे, कारण मी सगळ्या मतदारसंघातला अभ्यास केला आहे आणि मी सगळी आकडेवारी सादर केली, ते अभ्यास करून केली साहेबांना। नक्कीच, त्यामुळे आता वर्धा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून कराळे गुरुजी हे उमेदवार असतील असं आश्वासन एकंदरीत शरद पवारांनी त्यांना भेटल्यानंतर दिल्याचं स्वतः कराळे गुरुजी यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव डमाले फॉर द पीपल न्यूज, पुणे।